हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू द न्यू व्लॉग. सो कसे आहात सगळे? आणि चला, आजचा आपला मेनू आहे मँगो लस्सी. आता उन्हाळ्याचा सीझन चालू झाला आहे आणि हेल्दी गोष्टी खाणं इज इम्पॉर्टंट. आणि लस्सी ऑलवेज हेल्दी असते कारण की ती आपल्या बॉडीसाठी थंडावा क्रिएट करते. आणि मी आज बनवणार आहे मँगो लस्सी कारण की आता आपण वर्षभर वेट करून झाल्यानंतर मँगोज आता मार्केटमध्ये आलेच आहेत. सो 2-3 महिने हा सीझन चालूच आहे, तर मँगोचं काही ना काहीतरी बनवून खाण्याचा आपण प्रयत्न करूया. सो मी आज बनवत आहे मँगो लस्सी. लास्ट टाईम मी बनवलं होतं आमरस, त्याचासुद्धा मी ब्लॉग टाकला आहे. जर तुम्ही बघितला नसेल तर तोसुद्धा बघून घ्या. आणि आता आपण मँगो लस्सी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त काही नाही, तर फक्त मेन मँगो आणि त्याच्यानंतर दही, म्हणजे आपण दही आणि शुगर किंवा जॅगरी पावडर या 3च गोष्टी लागणार आहे. या 3च गोष्टीचा यूज करून मी मँगो लस्सी बनवणार आहे. बाकी सगळेजण फ्लेवरसाठी त्याच्यामध्ये वेलची वगैरे सगळं तुम्ही टाकू शकतात, पण ते ऑप्शनल आहे. सो चला तर आपण स्टार्ट करूया. पहिला तर आपण मँगोला अशा बारीक बारीक पद्धतीने कट करा. तुम्हाला जसं काही करायचं आहे तसं करू शकतात. काही जण याचं साल काढून प्रॉपरली असं कटिंग करतात किंवा अशा प्रकारे. सो अशा टाईपचं कटिंग करून झाल्यानंतर तो आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करायचा आहे. जर तुम्हाला मिक्सरमध्ये ग्राइंड करणं ऑप्शनल आहे, तुम्ही असंही ते दहीमध्ये मिक्स करून तुम्ही त्याला हे बॅटल करू शकतात. पण जर मिक्सरमध्ये केलं तर जसं पातळ बनतं, पण ठीक आहे, आपल्याला जसं आपल्याला हिशोबाने आपण बनवायचं आहे. तर असे मी बारीक मँगोचे पीसेस करून घेतले. तुम्हाला जितक्या क्वांटिटीमध्ये मँगो पाहिजे आहे आणि लस्सी पाहिजे त्याच्या हिशोबाने तुम्ही मँगो घ्या. तर मी 2 मँगो कटिंग करून चांगलं 2-3 ग्लास माझी लस्सी बनली होती. सो 2 मँगो आणि त्याच्यामध्ये 2 कटोरी दही टाका आणि त्याच्यामध्ये 1 चमचा शुगर टाका. शुगर हीच ऑप्शनल आहे. आणि मँगो हा जरा स्वीट असला पाहिजे, बिकॉज दही ही आंबट असते. सो मँगो हा गोड असेल तर बेटर होईल. जर दोन्ही पण आंबट असेल तर आपल्या लस्सीला एवढी मजा नाही येणार. सो माझा हा मँगो होता, हा प्रॉपर असा हापूस मँगो होता. सो आणि तो खूप गोड होता. सो त्याच्यामध्ये जास्त काही मी शुगर ॲड केली नाही. सो अशा प्रकारे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपला जो कटिंग केलेला मँगो आहे तो त्याच्यामध्ये मी ॲड केला. आणि त्याच्यानंतर मग हे बघा, दही चांगली फ्रेश दही घ्या, जी डेअरीमधून आणा किंवा घरी होममेड पण असेल तरी बेटर आहे. होममेड असेल तर अजून खूप चांगलं आहे. सो मी डेअरीमधून चांगली फ्रेश दही आणली होती, अशी जाडसर. सो ती अशी प्रॉपर आपल्या मँगोच्या याच्यामध्ये मिक्स करायची भांड्यामध्ये. आणि त्याच्यानंतर ती अशी प्रॉपर अशी मिक्स करायची. आणि त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये स्वीटनेससाठी त्याच्यामध्ये शुगर ॲड करा किंवा जॅगरी पावडर. सो मी त्याच्यामध्ये जॅगरी टाकली. आणि आता तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये वेलची पूडसुद्धा ॲड करू शकता, ऑप्शनल आहे. पण जर तुम्हाला फ्लेवर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये नक्की वेलची पूड टाका. मला नाही आवडत वेलचीचा इतका फ्लेवर, त्याच्यामुळे मी नाही टाकली. सो बघा, अशा प्रकारे लस्सी आपली बनली आहे. थोडा टाईम फ्रीजमध्ये ठेवा आणि त्याच्यानंतर आपल्या ग्लासमध्ये टाकून मस्तपैकी ड्रायफ्रूट्स टाका खूप सारे आणि केसर टाका आणि लस्सी पिया. खूप भारी वाटते आणि हेल्दी आहे. बाहेरच्या लस्सीपेक्षा ही नक्की ट्राय करा. बाहेर काय ना काहीतरी वेगळं मिळावट असतेच, पण ही आपली हेल्दी लस्सी नक्की ट्राय करा. आणि त्यामुळे तुम्ही बाहेरची लस्सी पिणं मे बी विसरून जाऊ शकतात या मँगोच्या सीझनमुळे तरी. सो नक्की व्हिडिओ ट्राय करा आणि आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. कारण की मला माहिती आहे तुम्ही सबस्क्राईब करतात, माझे रोज सबस्क्रायबर वाढते. सो थँक्यू फॉर वॉचिंग. त्याच्यामुळे एका कंटेंट क्रिएटरला सुद्धा खूप चांगलं वाटतं. बाय, टेक केअर.